ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 24. मूलभूत आधार आणि आधेय. आत्मा सूक्ष्म, सर्वव्यापी पण दृश्य नाही. अश्वत्थ वृक्ष. प्रत्येक गोष्टीचा केवळ साक्षी राहणं ही जाणीव हेच आत्मज्ञानाचं रहस्य आहे. आत्मज्ञान म्हणजे एकतर त्याचं मी सत्यरूप आहे, किंवा मी मला जाणलं आहे, किंवा सर्वांमध्ये एकच आत्मा आहे, किंवा व्यक्ती आणि परमात्मा भिन्न नाही हे मी अनुभवलं आहे. अशा रीतीने प्रत्येकाने स्वतःचा शोध घेतला पाहिजे. त्याशिवाय केवळ संन्यास म्हणजे वेळाचा आणि शक्तीचा अपव्यय आहे. लोक म्हणजे केवळ पशु नाही, त्यांच्यामध्ये ईश्वर तत्वाचा स्फुल्लिंग आहे. त्यांनी स्वतःला मृतवत समजू नये. ज्यावेळी इंद्रिय आपापलं काम करत असतात त्यावेळी त्यांना आत्म्याच्या उपस्थितीने प्रेरणा मिळते. सूर्य उगवतो, पक्षी आकाशात उडतात, फुलं फुलतात, मानव समाज आपापली कामं सुरू करतो. यातील कुठल्याही कामात सूर्य गुंतलेला नसतो, पण तो सर्वांना प्रेरणा देतो. सूर्य हे त्याचं कारण नाही, तो केवळ प्रेरक, साक्षी, बघणारा आहे. त्या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. माणूस, पशु, पक्षी, फुलं या कोणाला तो बांधील नाही किंवा अवलंबून नाही. पक्षी आकाशात उडतात, पण उडण्याच्या मार्गाचं चिन्ह ते मागे ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे इंद्रिय विषयांचे ठसे हृदयाच्या अंतर्गत आकाशात उमटत असतात, पण कोणताही ठसा मागे राहता कामा नये. त्यांच्या उडण्याचा हृदयावर परिणाम होता कामा नये. पण लोक केवळ वरची रचना बघतात, त्याचा पाया बघत नाहीत. फुलांच्या हारामधील दोरा जो फुलांना एकत्र ठेवत असतो, त्याचं अस्तित्व, शोध आणि जिज्ञासा यातून शक्य होतं. तो दोरा म्हणजे पाया किंवा मूलाधार. फुलं त्यावर आधारित असतात आणि त्यात गुंफली गेल्याने हार म्हणून समजली जातात. ही गोष्ट जास्त समजण्यासाठी आणखी एक उदाहरण घ्या. घट, थाळ्या, बादल्या, भांडी हे सर्व मातीचं घडवलं जातं. त्यात माती असली तरी फक्त मातीच असते. घट, थाळ्या वगैरे काही नाही. त्याचप्रमाणे मूलाधार असलेल्या आत्म्याला घट, थाळ्या याप्रमाणे गुण नाहीत, पण तो त्या गुणांमध्ये मूलाधार म्हणून राहतो. आत्म्याचं स्वरूप चुकीने गुण असं घेतलं जातं, कारण तो मर्यादित आणि नामरूपात्मक भासतो. जसं घट, थाळ्या यात माती हे एकच तत्त्व असतं, त्याप्रमाणे सर्व नामरूपांमध्ये आत्मा हे एकच सत्य आहे. अशाच जिज्ञासेतून स्पष्ट होतं की सर्वांचा मूलाधार आत्माच आहे, क्षेत्रज्ञ किंवा परब्रह्म. त्यानंतर अर्जुनाने विचारलं, सर्वांच्या अंतर्यामीचं सत्य मूलाधार आत्मा जाणणं हे खरोखर कठीण आहे. तो सर्वत्र असूनही दिसत नाही. तो सर्वांचा अंतर्यामीचा गाभा आहे, पण त्याच्याशी संपर्क साधता येत नाही. या रहस्याचं कारण कोणतं? कृष्णाने उत्तर दिलं, अर्जुना, तुला अजून समजलेलं दिसत नाही. आत्मा हा सूक्ष्मातून सूक्ष्म आहे, त्यामुळे तो ओळखणं कठीण आहे. तुला पंचमहाभूत माहीत आहेत, हो ना? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातील नंतरचे तत्त्व हे आधीच्यापेक्षा जास्त सूक्ष्म आहे. पृथ्वीमध्ये 5ही गुणधर्म शब्द, स्पर्श, रूप, रसगंध असतात. अपमध्ये गंधाखेरीज इतर 4 असतात. तेजामध्ये 3 शब्द, स्पर्श, रूप असतात. वायूमध्ये 2च म्हणजे शब्द, स्पर्श असतात. तर आकाशामध्ये केवळ शब्द. त्यामुळेच नंतरचे हे आधीच्यापेक्षा जास्त सूक्ष्म आणि जास्त व्यापक. आकाश हे सर्वत्र, आत, बाहेर सगळीकडे असतं, कारण त्यात एकच गुण असतो. त्याहून आत्मा हा कितीतरी सूक्ष्म, त्यात कोणतेही गुण नाहीत. मग कल्पना करा तो किती अनुस्यूत आणि सर्वव्यापी असेल. भौतिक दृष्टिकोनाच्या लोकांना तो ग्रहण करता येणार नाही. केवळ त्या पलीकडे बघणाऱ्यांना कल्पना येऊ शकेल. जे कार्यकारणभाव नीट जाणतात त्यांच्यातच ही श्रद्धा निर्माण होऊ शकते. मात्र जे सदा सर्वदा केवळ ओरडत राहतात त्यांच्यासाठी हे प्राणघातक ठरतं. ते म्हणतात, प्रत्येक गोष्टीत ईश्वर भरलेला नाही, त्यामुळे तो मुळीच दिसणारही नाही. ज्या 3 गुणांनी ते त्याचं मोजमाप करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या वर आणि पलीकडे तो आहे, यावर ते विश्वास ठेवत नाहीत. ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या विचाराप्रमाणेच ते त्याला खालचं समजतात. हा असह्य नियम झाला. तुम्ही देवाच्या जितके जवळ जाल तितका तो तुमच्या जवळ असतो. तुम्ही त्याला दूर ठेवलं तर तो दूरच राहतो. पुराणात या सत्यासंबंधी काही छान उदाहरणं आहेत. हिरण्यकश्यपूने सर्व वस्तूंमध्ये ईश्वर शोधण्याचा प्रयत्न केला आणि तो कुठेही नाही या निष्कर्षाप्रत तो आला. या उलट प्रल्हादाची श्रद्धा होती
की जिथे त्याला शोधाल तिथे तो प्रगट होईल. त्यानुसारच अभेद्य अशा लोखंडी खांबातून तो प्रकट झाला. प्रल्हाद देवाच्या समीप होता, त्यामुळे देवही त्याच्या जवळ होता. गाईच्या स्वतःच्या आचळात पवित्र पोषक असं दूध असतं, पण त्याची जाणीव नसल्याने तांदळाच्या धुवणाकडे ती धावते. त्याचप्रमाणे माधव हा त्यांचा स्वतःचा आत्मा असतो, तर त्याची जाणीव नसल्याने स्वतःचं सत्यस्वरूप शोधून काढण्याचा लोक प्रयत्न करत नाहीत. अनित्य वस्तूंपासून मिळणारा कमी प्रतीच्या आनंदासाठी आपल्या दोषपूर्ण आणि फसव्या इंद्रियाद्वारा पळत राहतात. केवढं हे प्रचंड अज्ञान! विविधतेचा आनंद लुटणं हे अज्ञान आहे. एकात्मतेचं दर्शन हे ज्ञानाचं लक्षण आहे. जे सत्याच्या बाबतीत मृत असतात, शवम, तेही विविधता बघतात. दैवी व्यक्ती, शिवम, विविधतेतून एकात्मता बघते. ज्याला ज्ञेय म्हटले जाते तो आत्मा आहे, म्हणजेच क्षेत्रज्ञ, परमात्मा आहे आणि तो केवळ एकच आहे. परमानंदाचा अनुभव घ्यावा म्हणून अर्जुनाला उपदेश केला. वाचक हो, समुद्र हे जसं नद्यांचं ध्येय असतं, त्याप्रमाणे ब्रह्म जीवांचं ध्येय असतं. भौतिक गोष्टींपासून बाह्यदृष्टी जीवाला नित्य आनंद कधी मिळवू शकत नाही. मोक्ष हे परमानंदाचं स्थान आहे. त्याची प्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती. जग नावाच्या नामरूपात्मक भयकारी काल्पनिक गोष्टीवर आसक्ती न ठेवणाऱ्या लोकांमध्येच दृढ आणि अद्वितीय ईश्वरभक्ती येते. अशी भक्तीच आत्मज्ञान मिळवू शकते. अनासक्तीच्या प्राप्तीसाठी जग हे साधन आहे, म्हणून तर ते मोहवणारं आणि भयकारी असतं. त्याच्या विळख्यातून सुटकेसाठी जग हे साधन म्हणून जो बघतो तोच खरा वेदांचा जाणकार. साधारणपणे ऊर्ध्व हा शब्द वरचा, उंच या अर्थी समजला जातो. मात्र हे जग म्हणजे वृक्ष असं समजलं तर त्याची मुळं ब्रह्मामध्ये आहेत, म्हणजे मुळं वरती आणि फांद्या खाली. कृष्ण अर्जुनाला याचा असा उपदेश करतो. संसार वृक्ष हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. जगातल्या वृक्षांहून तो निराळा आहे. त्याची मुळं खाली आणि फांद्या वर असतात. पण या अश्वत्थ वृक्षाची मुळं वर आणि फांद्या खाली आहेत. तो उलटा वृक्ष आहे. अर्जुनाने मध्येच प्रश्न विचारला, त्याला अश्वत्थ हे नाव कसं पडलं? त्याचा अर्थ तर पिंपळ असा होतो ना. मग जीवनवृक्षाला असं नाव कसं? दुसरं नाव का नाही? एका विचित्र वृक्षासाठी विचित्र नाव. ऐक, अश्वत्थ म्हणजे कायम नसलेला, बदलणारा. पिंपळ हेही त्याचं नाव आहे. त्याची फुलं आणि फळं चवीला आणि खाण्यासाठीही चांगली नसतात, मात्र त्याची पानं वाऱ्याने सतत सळसळत असतात, म्हणून त्याला थरारणारी पानं म्हणतात. जगातल्या वस्तूही सतत हलणाऱ्या, अस्थिर, सतत बदलणाऱ्या असतात. हे सत्य लोकांना सांगण्यासाठी आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी अश्वत्थ हे नाव. उच्चदृष्टी विकसित करण्यासाठी आणि परब्रह्मावर दृढ श्रद्धेसाठीही काळजी घ्यावी. फक्त 2 प्रकारच्या परीक्षेतून हे भौतिक जग समजावून घ्यावं. बाह्य आणि अंतर्गत काही हेतू बद्ध करतात तर काही मुक्त करतात. जग हे जग या दृष्टीने बघणारा चुकीचा ठरतो. जो त्याकडे परमश्रेष्ठ आत्मा म्हणून बघतो तो योग्य बघतो. जग हे कार्य आहे, त्याला कारण असलं पाहिजे. ते कारणाहून भिन्न असणार नाही. ते फक्त ब्रह्माचं प्रकट रूप आहे, ज्यातून ते तयार होतं. लाखो जीव म्हणजे फांद्या, डहाळ्या, पानं. ब्रह्म हे बीज, ज्यात हा सर्व वृक्ष सामावलेला आहे आणि सारांशाने आहे. जो हे जाणतो तो वेद जाणतो. जय साईराम.